काल मी ढोकळा बनवणार होते पण मला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी आत्ता ढोकळा बनवत आहे. तर सरिताज किचन म्हणून जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती ते अगदी छान सांगतात आणि त्याच्याप्रमाणेच मी करत आहे. तर आता मिक्स करत आहे सगळं. त्याच्यामध्ये मी तीन चमचे साखर, पिठी साखर आणि 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड थोडं लिंबू घाला असं म्हणाले. ते मॅडम होतं सायट्रिक ॲसिड, त्यामुळे सायट्रिक ॲसिड घातलं. आणि त्यामध्ये नंतर मग बेसन पीठ जे आहे ते 2 वाट्या घेतलेल्या आहेत. ही जी वाटी आहे इथं खाली ती वाटी घेतलेली आहे ही. आणि त्याला फेटून घेतलेलं आहे चांगला. ते फेटून घेत आहे मी. फेटून घेऊन ह्याला आता 10 मिनिटं ठेवणार आहे. 10 मिनिटं ठेवून मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडं पाणी अगदी नावाला आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मग करणार आहे. तर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते रेसिपी स्टीम करून झाल्यानंतर. आणि मला मिरची नाही आहेत घरामध्ये, तर मिरच्या वगैरे आणावं लागणार वरती फोडणीसाठी जे लागतात. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला झालेलं दाखवते कसं. 2 मिनिटं थांबा बघा, 2 मिनिटं थांब. खायला करायला काय पाहिजे तुला? काय सांगू? काय पाहिजे? गाजर काय ते दाखव. गाजर गाजर इथे मी ऑलरेडी स्टीम करायसाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आणि त्याच्यावरती एक ताट किंवा तुम्ही एक स्टँड ठेवू शकता. आणि त्यानंतर मग मी भांड्याला तेल लावून त्याच्यावरती तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. मी तेल लावलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते जे मिश्रण केलेलं आहे बेसनच्या पिठाचं ते सगळं त्याच्यात ओतायचं. आणि त्यानंतर मग ते गरम झालेल्या भांड्यामध्ये म्हणजे पाण्यामध्येच ठेवायला पाहिजे, कारण का मग फुगते चांगलं. आणि त्यानंतर मग आपण ठेवू शकतो. तर मी 15 मिनटासाठी ठेवलं होतं. नंतर बघितलं अजून शिजलं नव्हतं म्हणून अजून एक 5-10 मिनटं ठेवली. मग चांगल्या प्रकारे शिजून आलं ते. मी याच्यामध्ये हळद घातलेली नाही त्यामुळे कलर आलेला नाही आहे, पण टेस्टला अगदी छान झाला आहे आणि स्पॉन्जी पण झाला आहे, तुम्ही बघू शकता. का हसलास? मिक्सरचा आवाजला? मिक्सरच्या आवाजला हसलास? कसं मी बनवत आहे नाचणी सत्व. ते तुम्ही ते बघू शकता किती छान ह्याला मूड आलेले आहेत. ते पांढरे दिसत आहे ते मूड आलेले आहेत. आणि नाचणीला मी स्वच्छ असं धुवून 2-3 वेळा धुवून घेतलं होतं. त्यामध्ये नंतर मग 2-3 वेळा धुवून झाल्यानंतर त्याला 12 तास पाण्यात भिजत ठेवलं होतं. आणि भिजवून झाल्यानंतर मग पाणी वेळून त्याच्यातलं कपड्यामध्ये मी बांधून ठेवलं होतं. मग त्याला छान असे मूड आलेले आहेत. आणि मूड आल्यानंतर मग उन्हात थोडं ठेवलं त्याला उन्हामध्ये. आणि उन्हामध्ये 4-5 तास ठेवल्यानंतर आता मी ह्याला भाजत आहे चांगलं. तर भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर मिक्सरला लावून एका बॉक्समध्ये पॅक असलेल्या बॉक्समध्ये एअरटाईट पॅक बॉक्समध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर आपण वापरू शकतो हे नाचणी सत्व बाळासाठी आपल्यासाठी. तर खूपच उपयुक्त आहे. तर याचे फायदे खूप सारे आहेत. तुम्ही असं करून ठेवू. ते स्क्वेअर आहे, रेड कलर स्क्वेअर. हां ऑरेंज, ऑरेंज कुठे आहे? ऑरेंज ट्रायंगल. आता हे नाचणीचं पीठ मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि चाळून ठेवत आहे. परत हे चाळणार आहे आणि बारीक करून याच्यामध्ये घालून मिक्स करून ठेवणार आहे. तर ते बघू शकता किती बारीक झाले छान असं. फायनली मी डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. आणि असंच तांदळाचं पीठ पण करून ठेवलं इथं. तांदूळ मी ते कामं करते, आवडते. आता भांडी जी वाळली ती लावून घेणार. आता जी भांडी पडलेत ते ढोकळा आणि नाचणीचं करताना, नाचणीचा तो बनवताना भरपूर पडली भांडी. ते आता ही वाळत घालून म्हणजे डब मारून ती घासणार आहे भांडी. तर हा मला करू देत नाही आहे. तर मला विचारतोय, प्रश्न विचारतोय सारखे, हे काय, ते काय, ते काय, हे काय सुरू आहे समर्थचं. काय ते पॅरट.
ओके. कसं घेतलेला कचरा दाखव. कचरा घेऊन गेले. हां गेले. हां ये आता चल आठ ठेव चल. चल मी एक तू एक. हां ठेव. ओके धन्यवाद धन्यवाद. आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं मिस्टरांनी माझ्यासाठी फर्स्ट टाईम न सांगता काहीतरी आणलं. हे पाहून मला खूप आनंद झाला.